केंद्राची तहसीलदारांकडून पाहणी. वार्ताहर. महाराष्ट्राच्या राज्याचे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन जाफराबाद विधानसभातील प्रत्येक गावातील मतदान केंद्राच्या पाहणी तपासणीसाठी दिनांक 12 जुलै रोजी भोकरदनचे तहसीलदार संतोष बनकर यांचा दौरा. उत्तर भागाचा धावडा मंडळातील मतदान केंद्र जाळीचादेव येथून सुरू होऊन महसूल मंडळातील धावडा, वालसंगी, जाळीचादेव, वाढोणा, पोखरी, गडततांगडा, भोरखेडा, दहेगाव, आडगाव येथील प्रत्येक मतदान बूथ केंद्राची पाहणी करून ज्या त्या तलाठी सदाच्या तलाट्यांना सूचना केल्या. दरम्यान वाढोणा व अनवा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्याच्या अडचणी होत्या, त्याही पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या व तशा सूचना शेतकऱ्यांनी दिल्या असून यावेळी त्यांच्यासोबत धावडा मंडळ अधिकारी सो. देवाई हुरगुडे, मंडळ अधिकारी तसेच तलाठी P.N. काळवागे व गणेश सुराशे, राम पवार, धावडा येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक P.D. काळे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक A.B. शहा, समतानगर शाळेचे मुख्याध्यापक सुनील गोलाईत, K.K. शेख, V.R. इंगळे, शाकीर अहमद, A.J. जाधव, सो. S. शरीफ मॅडम, सो. S.J. जामुंदे मॅडम, सो. काळे मॅडम, सो. देशपांडे मॅडम, अमोल कामरान सर, पत्रकार हरिभाऊ बोराडे, पत्रकार मुस्तफा खान पठाण, पत्रकार फजलुल्ला पठाण आदींची यावेळी उपस्थित होती. झी इंडिया 24 ताससाठी हरी बोराडे, जालना. आजचा काय सर दौरा कसल्या संदर्भात आहे? आगामी विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी चालू आहे. मतदान केंद्राचे रॅशनलायझेशनचा हा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे. या अनुषंगाने आज धावडा सर्कलमधील मतदान केंद्रांना भेटी सुस्थितीत असल्याबाबत खात्री करण्यात येत आहे. आज कुठं दौरा झाला तुमचा? आज कोणता गाव घेतला आज भोकरदन तालुक्यात? धावडा झालेला आहे. आता धावडा, समतानगर आणि वालसावंगी. तिथून पुढं काय दौरा आहे, काय नियोजन आहे पुढचं? तालुक्यातले जसे मतदान केंद्र आहेत सर्व मतदान केंद्रांना आता पाहणार आहोत.